स्पर्धेच्या माध्यमातून शिक्षक सेवकांना खेळाचे व्यासपीठ मिळावे हा उद्देश. दीपक सकपाळ. माध्यमिक सेवक वृंदाने शिक्षकांना खेळाचे व्यासपीठ निर्माण केले. विजय दरेकर. पोलादपूर तालुका दुर्गम डोंगराळ असला तरीही तालुक्यात खेळाची संधी निर्माण करण्यासाठी गेली 3 वर्ष माध्यमिक सेवक वृंदांच्या माध्यमातून खेळण्याची संधी प्राप्त व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संघटनेने खेळाडूंना व्यासपीठ मिळण्याची संधी प्राप्त करून दिली आहे, असे मत माध्यमिक शिक्षक संघाचे शिक्षक नेते दीपक सकपाळ यांनी व्यक्त केले. तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय दरेकर यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षकांना आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या शरीर, प्रकृती आणि स्वास्थ्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसला तरीही पोलादपूर तालुका माध्यमिक सेवक संघाने निर्माण करून दिलेले व्यासपीठ यातून निर्माण होणारा विरंगुळा ही समाधानाची बाब असल्याचे सांगितले. माध्यमिक सेवक वृंद पोलादपूर आयोजित पोलादपूर तालुका माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दीपक सकपाळ व विजय दरेकर यांनी प्रमुख उपस्थित आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर केंद्र प्रमुख परशुराम मोरे, महादेव मदने, विद्यामंदिर पोलादपूरचे प्राचार्य रवींद्र साळुंखे, माजी प्राचार्य हरिचंद्र जाधव, मुख्याध्यापक धनराज गपाट, सुनील शिंदे, सोमनाथ कळसाईत, रमेश होरे, राकेश पिंगळा, लक्ष्मण लवटे, नवाज तांबोळी, माजी मुख्याध्यापक सुखदेव मोरे, तालुका क्रीडा अध्यक्ष राजू जाधव, तालुका क्रीडा समन्वयक दीपक सकपाळ, क्रीडा शिक्षिका महिला प्रमुख शुभांगी उतेकर, शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष सुरेश साबळे, सुभाष ढाणे, श्री उत्तेकर, अविनाश कोळेकर, राकेश सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी माध्यमिक सेवक वृंदांच्या शनिवार आणि रविवार असे 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केल्या. दरम्यान माध्यमिक सेवक वृंद यांचे वतीने जिल्हास्तरीय व विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केलेल्या माध्यमिक व शाळा विद्यार्थी यांचाही गुणगौरव संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आला. यामध्ये 17 वर्ष वयोगटातील खो खो स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केलेले संवाद हायस्कूल, साने गुरुजी विद्यालय, लोहारे विद्यालय तसेच विभागीय स्पर्धेत यश सुभाष मोरे थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त यासह अनेक विद्यार्थी आणि शाळांचा गौरव यावेळी करण्यात आला. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. विद्यार्थिनीचा सन्मान HR जाधव सर, परशुराम मोरे सर, साबळे सर, HW मोरे सर आणि तांबोळी सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सन्माननीय HR जाधव सर, सन्माननीय सकपाळ सर, RY जाधव सर, सन्माननीय दरेकर सर, सन्माननीय शिंदे सर, सन्माननीय पाटील सर, सन्माननीय सावळे सर, सन्माननीय तांबोळी सर, सन्माननीय गुरव सर, सन्माननीय उतेकर मॅडम, सन्माननीय ढाणे सर, सन्माननीय काटे सर, सन्माननीय वाडकर सर, सन्माननीय संजय केसरकर, सन्माननीय सोनावणे सर, राऊत सर, संदीप सकपाळ सर, आयोजित कमिटीतले सर्व सदस्य आज इथं उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आज त्या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन संपन्न होत आहे. सन्माननीय रवींद्र महाराज सकपाळ सर, पत्रकार गोपाळ भाऊ. शिक्षकांसाठी केंद्रस्तरीय क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या आयोजनाचा हेतूच असा आहे की केवळ क्रिकेट स्पर्धा नव्हे तर शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये ज्या शाळातील विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरांवर, विभाग स्तरांवर आपण या स्पर्धा पाहतोय आणि स्पर्धा घेत असताना खेळणं खूप सोपं आहे, परंतु स्पर्धेचं आयोजन करणं हे काय असतं हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि हेही पाहतोय. कारण अक्षरशः जे आयोजक मंडळी असते त्यांना ना झोप, ना जेवण, ना शांतता आणि एवढं असूनही मेहनत करायची, शारीरिक कष्ट करायचे, आर्थिक कष्ट सोसायचे आणि ते करत असताना आणखी मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न ज्यावेळेला होतो त्यावेळेला देखल्या देवा दंडवत असं म्हणायची वेळ येते. परंतु तरीही कोणत्याही प्रकारे न डगमगता जे आपण उद्दिष्ट घेतलंय पूर्ण करायचं ही एक